नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गाजतोय. ती म्हणजे मराठा आंदोलनाची नवी लाट. वरवर पाहता हे सगळे एक सामाजिक आंदोलन वाटतं, पण जर थोडं खोलात शिरलो तर हा एक अतिशय बारकाईने रचलेला राजकीय बुद्धिबळाचा डाव दिसतोय. कसा? चला तर मग उपलब्ध माहिती आणि सूत्रांच्या आधारे या पडद्यामागच्या घडामोडींचा एकदम तटस्थपणे उलगडा करूया. आता या संपूर्ण नाट्याची सुरुवात एका जुन्या पण अतिशय मार्मिक विधानाने करूया. मागच्या आंदोलनावेळी जेव्हा वातावरण चांगलंच तापलं होतं, तेव्हा राज ठाकरे यांनी फक्त 2 शब्दात एक मोठी गोम सांगितली होती: शिंदेंना विचारा. हे काही साधंसुधं विधान नव्हतं. या एका वाक्याने हा मोठा प्रश्न उभा केला की या सगळ्याचा खरा राजकीय फायदा नक्की कोणाला होतोय, आणि इथूनच या आंदोलनाकडे बघण्याचा राजकीय चष्माच बदलून गेला. राजकारणात टायमिंगला किती महत्त्व असतं हे आपण सगळेच जाणतो, बरोबर? आता हा घटनाक्रम बघा. 28 एप्रिलला मंत्री उदय सामंत आणि जरांगे पाटील यांची एक अतिशय गुप्त भेट होते. त्यानंतर काहीच दिवसात म्हणजे मे महिन्यात जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक होतात आणि थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत नव्या आंदोलनाची घोषणा करतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी त्याच काळात प्रहारचे बच्चू कडू एक विधान करतात की एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री राहावं अशी जनतेची इच्छा आहे. आता सांगा, हे सगळे नुसते योगायोग असू शकतात का, की ही एका मोठ्या राजकीय चालीची सुरुवात आहे? पाहूया आपला पहिला संकेत, एकच लक्ष. आता इथे एक अतिशय रंजक विरोधाभास पाहायला मिळतोय. एकाच सत्ताधारी युतीतल्या 2 मोठ्या नेत्यांना कशी वेगळी वागणूक मिळतीये हे पाहण्यासारखं आहे. एकीकडे मराठा समाजाला न्याय दिल्याबद्दल आणि प्रमाणपत्र मिळवून दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं जाहीर कौतुक होतंय, पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांवर मात्र समाजाचं वाटोळं केल्याचा आणि तरुणांची प्रगती रोखल्याचा थेट आरोप होतोय. सरकार एकच, पण एकावर स्तुतिसुमने आणि दुसऱ्यावर कडाडून टीका. हा दुजाभाव का? आणि हे नॅरेटिव्ह कसं बदलत गेलंय हे देखील लक्षवेधी आहे. आठवून बघा, काही काळापूर्वी असा दावा केला जात होता की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काहीच प्रशासकीय अधिकार नाहीत, सगळं काही फडणवीसच चालवत आहेत. पण आता जेव्हा याच मुद्द्यावर प्रश्न विचारले जातात, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अगदी स्वच्छ क्लीन चिट दिली जाते आणि सगळा दोष एकाच नेत्यावर टाकला जातोय. प्रशासकीय अधिकारांच्या बाबतीत हा जो सोयीस्कर बदल झालाय त्याने नक्कीच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सगळ्या घटना पाहिल्यावर आपल्या मनात साहजिकच एक प्रश्न येतो. सध्याचं हे जे नव्याने उभं राहिलेलं आंदोलन आहे, ते खरंच फक्त समाजाच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढलं जातंय, की यामागे एका विशिष्ट नेत्याचं राजकीय चारित्र्यहनन करण्याची एखादी मोहीम सुरू आहे? सध्या राजकीय विश्लेषणांच्या वर्तुळात या एकाच प्रश्नाची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. आता वळूया दुसऱ्या संकेताकडे, राजकीय टायमिंगची अचूक निवड. थोडं झूम आउट करून बघितलं तर लक्षात येतं की महाराष्ट्रात सध्या एक मोठी राजकीय पोकळी निर्माण होतीये. अजित पवार यांचा गट राजकीयदृष्ट्या थोडा बॅकफूटवर गेल्यासारखा दिसतोय. अशातच एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे एकमेव आणि प्रमुख नेते म्हणून प्रस्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. आणखी एक महत्त्वाची चर्चा म्हणजे अजित पवार गटातील काही नेते जर शिंदे गटात गेले तर त्याला खुद्द शरद पवारांचा छुपा पाठिंबा असू शकतो. या सगळ्या गोष्टी राज्यात एका नव्या सत्ता समीकरणाची नांदी देत आहेत. पण थांबा, गोष्ट फक्त राज्यापुरती मर्यादित नाहीये. दिल्लीतही बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. देशाच्या आर्थिक स्थितीवरून केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या बदलांच्या चर्चा सुरू आहेत आणि यात देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशीही कुजबूज आहे. शिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे कधीच थेट दिल्लीच्या रिमोट कंट्रोलवर पूर्णपणे चालत नाही हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे इथली समीकरणं आणि दिल्लीची रणनीती या दोन्ही अंगांनी याकडे पाहावं लागेल. आणि म्हणूनच जेव्हा आपण हे सगळे धागेदोरे जुळवतो तेव्हा एक वेगळाच सिद्धांत समोर येतो. राज्य सरकारला अस्थिर करणं आणि मराठा आंदोलनाला पुन्हा हवा देणं, या गोष्टी या बदलत्या राजकीय महत्त्वाकांक्षांशी अगदी तंतोतंत जुळतायत. हे सगळं अचानक घडत नाहीये, तर या अचूक राजकीय टायमिंगचा फायदा घेण्यासाठीच हे आंदोलन पुन्हा सुरू झालंय असा विश्लेषकांचा अंदाज आहे. आपला तिसरा आणि शेवटचा संकेत, निवडणुकीचं गणित आणि त्याचे परिणाम. आता मागील निवडणुकांचं गणित कसं फिरलं ते थोडं समजून घेऊया. पहिल्या टप्प्यात म्हणजे लोकसभेला आपण पाहिलं की बीडसारख्या ठिकाणी या मराठा आंदोलनाचा थेट फटका भाजपला बसला. पण मग दुसऱ्या टप्प्यात काय झालं? देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाची जोरदार मोट बांधली आणि काउंटर मोबिलायझेशन उभं केलं. आणि तिसऱ्या टप्प्यात ह्या सगळ्या ग्राउंडवर्कचा फायदा विधानसभेत महायुतीला कसा मिळाला हे आपण अगदी नुकतंच पाहिलंय. पण या सगळ्या राजकीय गणितात एक आकडा खूप महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे 3. कोणत्याही मोठ्या निवडणुका येण्यासाठी आता तब्बल 3 वर्षांचा काळ बाकी आहे.
मग विचार करा, जर निवडणुका इतक्या लांब आहेत तर सध्या कोणताही थेट राजकीय किंवा निवडणुकीचा फायदा नसताना हे आंदोलन इतक्या तातडीने आणि आक्रमकपणे का पेटवलं जातंय? हाच तो आकडा आहे जो या प्रकरणाचं गूढ आणखी वाढवतो. ह्या प्रश्नाचं उत्तर कदाचित या घटनाक्रमातच लपलेलं आहे. इथे एक विशिष्ट पॅटर्न दिसतोय. 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्री विधानसभेआधी झालेली ती गुप्त भेट आठवते? किंवा मग 28 एप्रिलला उद्योजकांच्या बैठकीच्या नावाखाली अंतरवली सराटीमध्ये उदय सामंत आणि जरांगे पाटील यांच्यात झालेली अचानक भेट? राजकीय घडामोडींनी वेग घेण्यापूर्वी बरोबर अशाच बैठका होणं हा केवळ योगायोग नक्कीच वाटत नाही. आणि यावरूनच राजकीय विश्लेषक असा निष्कर्ष काढत आहेत की जेव्हा जवळ निवडणुका नाहीत, मतदारांना आकर्षित करण्याची कोणतीही घाई नाही, तेव्हा या गुप्त बैठका आणि ठराविक नेत्यांवर होणारे हल्ले एका वेगळ्याच दिशेने बोट दाखवतायत. या सगळ्याचा अंतिम उद्देश मतदारांना एकत्र करणं नसून सत्ताधारी आघाडीमध्येच अंतर्गत नेतृत्व बदल करण्यासाठी दबाव आणणं हा असू शकतो. म्हणजे जे आपल्याला एक सामाजिक आंदोलन वाटत होतं ते प्रत्यक्षात एका अंतर्गत सत्ता संघर्षाचं हत्यार बनलंय का, हा नक्कीच विचार करण्याजोगा मुद्दा आहे. या सर्व पुराव्यांचं आणि संकेतांचं विश्लेषण केल्यावर शेवटी आपल्यासमोर एक सर्वात मोठा आणि अनुत्तरित प्रश्न उभा राहतो. हे जे नव्याने उभं राहिलेलं आंदोलन आहे त्याची सूत्र खरोखर कोणाच्या हातात आहेत? आणि या पडद्यामागच्या सूत्रधाराचं अंतिम राजकीय ध्येय नक्की काय आहे? या प्रश्नाचं उत्तर तर येणाऱ्या काळातील राजकीय घडामोडीच देतील. पण तोपर्यंत या सगळ्या घटनांकडे अशाच विश्लेषणात्मक नजरेने पाहणं आपल्यासाठी नक्कीच रंजक ठरेल. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.